नमस्कार. जेव्हा आपण आदिशंकरांच्या दिग्विजय यात्रेबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर तलवार आणि रथांचं युद्ध येत नाही. ही यात्रा होती विचारांची, तर्काची आणि ज्ञानाची. वेदांताच्या मूळ सत्याची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्या काळातल्या मोठ्या मोठ्या विचारसरणींना कसं सामोरं गेलं तेच आज आपण जाणून घेणार आहोत. विचार करा, शंकराचार्यांचा तो काळ. भारतात जणू विचारांचा एक मोठा बाजार भरला होता. बौद्ध, जैन, लोकायत प्रत्येकाचा स्वतःचा एक सिद्धांत होता आणि त्याचा खूप मोठा प्रभाव होता. या सगळ्या गदारोळात असं वाटत होतं की वेदांताचा जो मूळ शुद्ध मार्ग आहे तो कुठेतरी हरवत चाललाय आणि म्हणूनच एका बौद्धिक क्रांतीची, एका ज्ञानक्रांतीची गरज होती. तर मग आजच्या आपल्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी शंकराचार्यांच्या दिग्विजय यात्रेचा खरा अर्थ काय आहे ते समजून घेऊ. मग आपण त्यांच्या 3 मोठ्या तात्विक चर्चा पाहू, बौद्ध, जैन आणि लोकायत मतांवर. आणि शेवटी या सगळ्यातून आपल्याला आजच्या साधकांना काय शिकायला मिळतं यावर एक नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया. शंकराचार्यांसमोर जे पहिलं मोठं आव्हान होतं ते होतं बौद्ध तत्वज्ञानाचं आणि त्यातही विशेषतः त्यांच्या शून्यवादाच्या सिद्धांताचं. हा वाद खरं तर खूपच सूक्ष्म आणि तार्किक पातळीवरचा होता. तर बौद्ध धर्मातील माध्यमिक पंथाचा हा शून्यवाद सिद्धांत काय म्हणतो? तो म्हणतो की अंतिम सत्य म्हणजे शून्य. म्हणजे आपल्याला जे काही दिसतंय, जे काही जाणवतोय, अगदी आपलं अस्तित्व सुद्धा ते खरं नाहीये. सगळं काही शून्य आहे, एक पोकळी आहे. आता इथे शंकराचार्यांनी एक जबरदस्त प्रश्न विचारला. ते म्हणाले, ठीक आहे, सगळं काही शून्य आहे असं क्षणभर मानूया, पण सर्व काही शून्य आहे हे जाणणारा कोण आहे? या शून्याचा अनुभव घेणारा कोण आहे? तुम्ही विचार करा, या एका प्रश्नाने संपूर्ण युक्तिवादाची दिशाच बदलून टाकली. म्हणजे मुद्दा असा आहे की शून्याचा अनुभव घेण्यासाठी सुद्धा एका अनुभवणाऱ्याची गरज आहे, बरोबर? एका साक्षीची गरज आहे. आणि गंमत म्हणजे या साक्षीला तुम्ही नाकारूच शकत नाही, कारण जो नाकारायला जाईल तो स्वतःच तो साक्षी असतो. हाच साक्षी म्हणजे आत्मा, हेच ब्रह्म आहे आणि हेच एकमेव सत्य आहे. ठीक आहे. बौद्ध मतांनंतर शंकराचार्यांनी जैन दर्शनाच्या अनेकांतवाद या सिद्धांतालाही आव्हान दिलं. हा वाद होता सत्याच्या मूळ स्वरूपाबद्दल, की सत्य हे एकच असतं की अनेक. अनेकांतवाद काय सांगतो? तो म्हणतो की कोणतंही सत्य हे अंतिम किंवा निरपेक्ष नसतं. प्रत्येक गोष्टीचे अनेक पैलू असतात. त्यामुळे प्रत्येक विधान हे कदाचित असं असेल किंवा त्या दृष्टिकोनातून ते खरं आहे अशा सापेक्षतेनेच खरं असतं. त्यालाच स्यात असं म्हणतात. आणि इथे शंकराचार्यांच्या तर्काची कमाल दिसून येते. त्यांनी अगदी सरळ प्रश्न विचारला, ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की प्रत्येक सत्य सापेक्ष आहे. मग मला सांगा, तुमचं हे जे विधान आहे, प्रत्येक सत्य सापेक्ष आहे, हे विधान स्वतः सापेक्ष आहे की निरपेक्ष? जर ते निरपेक्ष असेल तर तुमचा सिद्धांत चुकीचा ठरतो, आणि जर ते सापेक्ष असेल तर त्या विधानाला काहीच अर्थ उरत नाही. काय जबरदस्त पकड आहे बघा. यावर शंकराचार्य पुढे म्हणतात, मी आहे, माझं अस्तित्व आहे, हा अनुभव सापेक्ष कसा असू शकतो? हा तर प्रत्येकासाठी एक प्रत्यक्ष आणि निरपेक्ष अनुभव आहे. या मूलभूत सत्याला कोणत्याही कदाचितची किंवा स्यातची गरजच नाही. तो आहे, बस. चला आता आपण तिसऱ्या आणि शेवटच्या मोठ्या वादविवादाकडे वळूया. हा सामना होता लोकायत किंवा चार्वाक मताशी. हे लोक पूर्णपणे भौतिकवादी होते आणि आत्मा वगैरे काही मानत नव्हते. चार्वाक दर्शन एकदम सरळ होतं. ते म्हणायचे, हे शरीर म्हणजेच आत्मा, चेतना वगैरे काही नाही, ती फक्त भौतिक घटक एकत्र आल्याने निर्माण होते. मृत्यू आला की खेळखल्लास. आत्मा, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य या सगळ्या निव्वळ कल्पना आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं. यावर शंकराचार्यांनी एक इतका सोपा पण इतका गहन प्रश्न विचारला की बस. ते म्हणाले, आपण रोजच्या बोलण्यात काय म्हणतो? माझे शरीर, माझा हात, माझं डोकं. याचा अर्थ काय होतो? की शरीराचा मालक कोणीतरी वेगळा आहे. जर शरीरच मी असतो तर आपण मी शरीर असं म्हटलं असतं, माझे शरीर असं नाही, बरोबर? या साध्या बोलण्यातूनच हे सिद्ध होतं की मी म्हणजे आत्मा हा शरीराला एका वस्तूच्या रूपात पाहतो. तो शरीराचा मालक आहे, शरीर नाही. तो या सगळ्याच्या पलीकडचा आहे. तोच तो अनुभव घेणारा साक्षी आहे, जो शरीराच्या जन्माच्या आधीही होता आणि मृत्यूनंतरही असणार आहे. तर मग या सगळ्या मोठमोठ्या वादविवादांमधून आपण काय शिकायचं? विशेषतः आजच्या काळात अध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्या साधकांसाठी याचा काय अर्थ आहे? चला थोडक्यात पाहूया. यातून 4 खूप महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर येतात. पहिलं, आपल्या तत्वज्ञानावर, आपल्या ज्ञानावर प्रचंड आत्मविश्वास हवा.
दुसरं, दुसऱ्यांच्या मतांचा आदर करायला हवा. वादविवाद हे सत्याच्या शोधासाठी असतात, भांडणासाठी किंवा द्वेषासाठी नाहीत. तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, शंकराचार्यांचे वाद पूर्णपणे अहिंसक आणि बौद्धिक होते. आणि चौथं, कोणी प्रश्न विचारले तर घाबरून जाऊ नका. उलट त्या प्रश्नांना सामोरं जाऊन आपल्या सिद्धांताची खोली अजून वाढवा. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. ही सगळी हजारो वर्षांपूर्वीची चर्चा आहे, पण याचा आजच्या आपल्या आयुष्याशी काय संबंध? खरं तर याचा थेट संदेश आजच्या साधकांसाठी आहे. आजचं युग बघा, विज्ञानाचं, मानसशास्त्राचं आणि अनेकदा नास्तिकतेचं युग आहे. आपल्या श्रद्धेवर, आपल्या विचारांवर सतत प्रश्न विचारले जातात. अशा गोंधळाच्या काळात अद्वैत वेदांताचा जो तर्कशुद्ध आणि अनुभवावर आधारित सिद्धांत आहे, तो आपल्याला एक भक्कम आधार देतो. आपल्या मनात एक स्थिरता आणि शांती आणतो. आणि शेवटी एक प्रश्न जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा: आपण आपल्या श्रद्धा आणि परंपरा केवळ त्या आपल्या आईवडिलांकडून आल्या आहेत म्हणून स्वीकारतो, की त्यामागचं तत्वज्ञान काय आहे हे समजून घेण्याचा खरंच प्रयत्न करतो? शंकराचार्यांचं जीवन आपल्याला हेच शिकवतं की डोळे झाकून विश्वास ठेवू नका, ज्ञान मिळवा, चिकित्सा करा. या विश्लेषणातील सामग्री ही आदिशंकरांच्या जीवनाची केवळ एक झलक आहे. त्यांच्या दिव्य जीवनातील घटनांचा हा संपूर्ण वृत्तांत नाही. अधिक तपशीलवार माहितीसाठी दर्शकांनी त्यांच्या जीवन इतिहासाच्या मूळ ग्रंथांचा अभ्यास करावा. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे, जिथे आम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि गुजरातीमध्ये आध्यात्मिक ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि लवकरच इतर प्रमुख भाषांमध्येही आम्ही येत आहोत. आमचं ध्येय एकच आहे: सनातन धर्माचा हा अनमोल खजिना आपल्यापर्यंत सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण मार्गाने पोहोचवणे. आमच्या चॅनलवर आपल्याला श्रीमद भागवत, भगवद्गीता, महाभारत आणि इतर अनेक ग्रंथांवर आधारित विश्लेषण रोजच्या रोज मिळेल. जर आपल्याला आमची ही सामग्री मौल्यवान वाटत असेल तर कृपया ज्ञानकोशला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे नवनवीन विश्लेषण आपल्यापर्यंत लगेच पोचतील. लाईक करा, शेअर करा आणि हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा. चला तर मग आपण सगळे मिळून सनातन धर्माचा हा प्रकाश असाच तेजस्वी ठेवूया.